नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत आधार कार्डवरील नाव कसे बदल करतात. कारण की आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी ऑनलाईन आपण सहजरित्या बदलू शकतो. पण आधार कार्डवरील नाव बदल करणे थोडी वेगळी प्रोसेस आहे. ती आज आपण ऑनलाईन नाव बदल कसे करतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. त्याआधी आपल्या स्माईल कोकणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. गुगल सर्च बॉक्समध्ये माय आधार ही वेबसाईट टाकून घ्या. त्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्या समोर पहिलीच जी लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा. नंतर आपल्या समोर असा नवीन एक पेज ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी पेज खाली स्क्रॉल करा आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बुक एन अपॉइंटमेंट या नावावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अजून असा नवीन पेज ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी बघू शकतात आपल्याला आता लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. चला तर आपण आता लोकेशन सिलेक्ट करून घेऊ. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट या नावासमोर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा पेज ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी बघा मोबाईल नंबर टाकायचा, नंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आणि नंतर बघा जनरेट OTP या नावावर क्लिक करायचं आहे. चला तर आपण आता ही माहिती भरून घेऊ. पूर्ण माहिती भरल्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतात जो आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावर एक OTP गेलेला असेल. तो OTP या रकान्यात किंवा या बॉक्समध्ये आपण तो OTP टाकून घेऊ. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. चला तर आपण व्हेरीफाय करून घेऊ. या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी बघा आधार नंबर टाकायचा आहे. नंतर आधारवर जसं नाव असेल तसं सेम नाव, जन्मतारीख. नंतर या ठिकाणी आपल्याला आधारवर जे नाव करेक्शन करायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक डॉक्युमेंट सिलेक्ट करून घेऊ. नंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी सिटी आणि या ठिकाणी आधार सेवा केंद्र सिलेक्ट करायचं आहे. चला तर मग आपण आता ही सर्व माहिती पूर्ण भरून घेऊ. या ठिकाणी आपण डॉक्युमेंट सिलेक्ट करू. त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घेऊ. आपण ज्या राज्यात राहतो तो राज्य. नंतर या ठिकाणी सिटी. या ठिकाणी आधार सेवा केंद्र सिलेक्ट. नंतर मग या ठिकाणी नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नाव करेक्शन करायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी नावासमोर जो बॉक्स दिसतो त्या बॉक्सवर क्लिक करणार. नंतर आपल्याला या ठिकाणी नवीन नेम आणि या ठिकाणी आपल्याला प्रूफ द्यायचा आहे डॉक्युमेंट्स कोणता आपण आपला जो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जे आधार सेंटरवर जाणार त्या ठिकाणी कोणता डॉक्युमेंट्स देणार तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी आपण जो डॉक्युमेंट्स देणार आहे तो डॉक्युमेंट्स सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक करणार. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा नवीन पेज ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता टाइम स्लॉट. आपल्याला
कोणत्या तारखेला जायचं आहे तो आपण या बॉक्समध्ये बघू शकतो. त्यानंतर आपल्याला ठिकाणी कोणत्या टाइमला जायचं आहे ते टाइम इथून आपण सिलेक्ट करू शकतो. आणि या ठिकाणी बघू शकतात आपला जो लोकेशन आहे तो लोकेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो ऑटोमॅटिक आलेला दिसतो. आणि या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणी आपला जो लोकेशन आपण सिलेक्ट केलेला आहे त्याचा ॲड्रेस पूर्ण आपल्यासमोर या ठिकाणी शो झालेला दिसेल आणि वरती तारीख दिसेल. ठीक आहे, तर आता आपण टायमिंग आणि तारीख सिलेक्ट करून घेऊ. या ठिकाणी आपण टायमिंग सिलेक्ट करून घेऊ. टायमिंग सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल करा. त्यानंतर ठिकाणी बघू शकतात नेक्स्ट या नेक्स्ट बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर असं पूर्ण आपली माहिती भरलेली दिसेल. नंतर मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता सबमिट बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतात आपल्या समोर नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपल्याला ओके बटनवर क्लिक करायचं आहे. आपण ओके बटनवर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर प्लीज मेक पेमेंट टू कम्प्लीट टू अपॉइंटमेंट या ठिकाणी आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. चला तर आपण आता पेमेंट करून घेऊ. आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो ऑनलाईन या नावावर क्लिक केल्यानंतर मग पे यू या बटनावर क्लिक करा आणि आपल्याला मग क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं आहे की डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. तर आपण आता UPI द्वारे पेमेंट करून घेऊ. नंतर मेक पेमेंटवर क्लिक करा. आपण आता QR द्वारे पेमेंट करणार आहोत. चला तर आता आपण पेमेंट करून या ठिकाणी आपला पेमेंट झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी बघू शकतात पेमेंट स्लिप आपल्याला दिसू शकते. नंतर ही पेमेंट स्लिप आपण सेव्ह करून घेऊ. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो पण आपण सेव्ह करून घेऊ. आपल्याला आधार सेंटरवर ही प्रिंट घेऊन जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला QR कोड आलेला आहे. या ठिकाणी अपॉइंटमेंट ID दिसेल. नंतर आधार सेवा केंद्र ॲड्रेस. नंतर या ठिकाणी डेट, टाइम. आपल्याला आधार सेंटरवर ही प्रिंट घेऊन जायची आहे. नंतर त्या ठिकाणी जाऊन ही प्रिंट आणि ते आपण जे मागे डॉक्युमेंट्स सिलेक्ट केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आधार सेंटरला जाऊन भेट द्या आणि त्या ठिकाणी ते दोन्ही डॉक्युमेंट्स द्या. ते आपल्याला मग नाव करेक्शन करून देतील. आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतात व आपला वेळ वाचेल.